तो काँग्रेसला कुठे सेटबॅक पडला ते अजून तरी मला वाटतं टीव्हीवरती मी लास्ट लेटेस्ट बघितलं आता 1-1:15 वाजलाय 4-5व्या राऊंडचंच दाखवत आहेत आणि 15-16 राऊंड्स होतात त्यामुळे अजूनसुद्धा कमी जास्त कुठेही होऊ शकतं पण आज जसं तुम्ही विचारलं महाराष्ट्रामध्ये निश्चितच जनतेने कौल BJPला दिलेला आहे आणि कदाचित त्यांची ती लाडकी बहीण जी स्कीम होती ती कदाचित चालली आहे असं दिसतंय पण झारखंडमध्ये निश्चितच काँग्रेसला आणि जे हेमंत सोरेनजींना मोठा पाठिंबा मिळालेला आहे परत एकदा सरकार बनवायचा विश्वास लोकांनी त्यांच्यावर दाखवलेला आहे आणि तेच दाखवतं की जेव्हा काँग्रेसचं सरकार जेव्हा चालवतं तेव्हा कशा रीतीने सेकंड टाईम पण लोक त्यांना आशीर्वाद देतात आणि त्याच्या व्यतिरिक्त कर्नाटकामध्ये पण 3 बाय इलेक्शन झालेले आहेत आणि 3ही ठिकाणी काँग्रेस आलेला आहे म्हणजे येत आहे ते पण ऑलमोस्ट अजून राऊंड्स व्हायचे आहेत मी जसं म्हटलं 5वा-6वा राऊंड चालू आहे त्याच्यामुळे तिथे पण बरंच 8-10 हजाराचे लीड प्रत्येक कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये आहे शिग्गावमध्ये आमचे एक CMचा मुलगा असताना सुद्धा संढूर आणि ऑब्व्हियसली चन्नपटना पण जेव्हा काँग्रेस जे आहे स्टेट लेवल असू दे किंवा नॅशनल लेवल असू दे त्यांचे खूपचे BJPचे स्कॅम्स आहेत ते वर काढले खूपसे त्यांचे जे बाकीचे करप्शन्स आहेत ते वर काढले तरी असताना कुठेतरी काँग्रेस इलेक्शनमध्ये जिंकत नाही तो कशासाठी असणार मला वाटतं लोकांना स्कॅम्स पाहिजेत आणि लोकांना कळत नाही आहे की त्यांचा पैसा जो टॅक्स पेयर्सचा पैसा आहे तो खिसा त्यांचाच कापून त्यांच्याकडे पैसे दिलेला जातो आहे आणि कदाचित त्यांचं प्रेझेंटेशन जे आहे आजकाल मार्केटिंगवर जास्त हे होत असल्यामुळे प्रेझेंटेशनमुळे लोकांना पण ते विश्वास बसून कदाचित हे केलं जाते कारण तुम्ही बघितलं असेल तर एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर पाण्याची बॉटल मिनरल वॉटर कोणी म्हणत नाही बिस्लरी दे रे मग ती कुठल्याही कंपनीची असू दे की वेदर इट बी किनले ऑर एनी अदर कंपनी मग हे असं सगळं असताना मार्केटिंग इथे कसं चालतं आणि तो ब्रँड एखादा कसा चालतो ते आपल्याला बिस्लरीने दाखवलेलं आहे त्यामुळे कदाचित BJPवाल्यांचं मार्केटिंग जास्त होतं आणि काम कमी होतं म्हणून ते पुढे जात आहे आणि आमचं काम जास्त आहे ग्राउंडवरती लोकांबरोबर टचमध्ये असून सुद्धा आमचं कदाचित मार्केटिंगला आणि लोकांना कन्व्हिन्स करायला कुठेतरी आम्ही कमी पडतोय निश्चितच आहे सो तुमचं मार्केटिंग किंवा प्रेझेंटेशनचं तुम्ही म्हटलं तुमचं तिथे डेव्हलपमेंट करायचं जरूरत आहे असं वाटतं म्हणजे लोकांपर्यंत मेसेज नाही पोहोचत लोकांपर्यंत मेसेज पोचतोय पण मला वाटतं बरोबर रीतीने पोचत नाही आणि लोकांना भूलथाप्यांवरती जास्त विश्वास बसायला लागला सेम सिच्युएशन गोव्यात पण आहे असं तुम्हाला वाटतं अजून गोव्याला वेळ आहे सध्या पण एवढं सगळं चालत असताना सिच्युएशन सेम नाही मी म्हणू शकत कारण जिथे जिथे मी व्हिजिट देते आहे कॉन्स्टिट्युएन्सीला तिथे लोक स्वतःहून समोर येऊन सांगतात की BJP आहे असं भ्रष्ट आम्हाला दिसते आम्ही काँग्रेसला वोटिंग देतो खरं ते MLAsला विकत घेत आहेत हे लोकांकडनंच समजतंय मला त्यामुळे लोकांना कळतंय पण ह्यांचा जोर जमाटा CBI ED IT पोलीस हे सगळं बघून लोक पण शेवटी कशाला त्यांच्या नादाला लागायचं असं करून पण हे येते म्हणूनच तुमच्या चॅनलमार्फत सांगते की आम्ही ॲज अ काँग्रेस पार्टी सर्वसामान्यांबरोबर उभं राहायला तयार आहोत कष्ट करायला तयार आहोत तुमच्यासाठी तुमच्या योजना पोचवायला तयार आहोत विश्वास ठेवा आमच्यावर आम्ही तुमचा साथ सोडणार नाही संजय राऊतने मोठं स्टेटमेंट दिलं सकाळी की हा जनतेचा पोल नाही कुठेतरी गडबड झाली संजय राऊत त्यांना माहिती मी माझ्या पार्टीबद्दल बोलू शकते ते शिवसेना UBTचे प्रवक्ता आहेत तर त्यांना असं का वाटतंय ते त्यांनी विश्लेषण द्यावं त्याच्यावर मॅडम तुमचे कोएलिशन सांभाळून ठेवण्यासाठी तुमचं प्रयत्न अजूनपर्यंत पुढे असणार आहे कारण खूपशा रुमर्सवर पण येत आहेत की आता खूपशे कोएलिशन तुटायचा पण प्रयत्न होणार काँग्रेसमधून नाही ॲज अ इंडिया अलायन्स पुढे चाललोच आहे आम्ही पण आता हे व्हेरियस रिझल्ट्स नंतर जर कोणाला सोडून जायचं असेल किंवा कोणाला राहायचं असेल तर ते त्यांचे निर्णय असणार पण ॲटलिस्ट राहुल गांधीजींचा हा मेसेज आहेच की कोइलेशन विल वर्क टुगेदर ॲज अन इंडिया अलायन्स पण गोव्यात जर स्टेटमेंट तुमच्या प्रेसिडेंटाचा पाहिलं जातं ते कुठे म्हणत आहेत की पुढच्या इलेक्शन 40 कॉन्स्टिट्युन्सीमध्ये सीट्स लढवणार मग तिथे कोएलिशनचं कसं काय अजून वेळ आहे या सगळ्या गोष्टींना 2 वर्ष आहेत तोपर्यंत कशा घडामोडी होतात काय होतं ते पुढे बघूया येणाऱ्या दिवसांमध्ये थँक्यू